नमस्कार मंडळी. महिला विधेयक हे लोकसभेत नामंजूर झालं, त्यामुळे सेक्युलरांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या. विशेषतः भाजप आणि मोदी यांना पाण्यात बघणाऱ्या या सेक्युलरवाद्यांना पराकोटीचा आनंद झालेला आहे. काल एका ठिकाणी गेलो होतो, तिथे माझा एक जुना सेक्युलर मित्र भेटला. चहा पीत चर्चा सुरू झाली आणि त्याने विषय एकदम महिला विधेयकावर आणला. शक्यतो मी या सेक्युलर मित्रांसोबत राजकारणावर चर्चा करत नाही, टाळतो. कारण मग मैत्रीत थोडी गडबड होते. काही शब्द माझ्याकडून चुकीचे जातात, त्यांच्याकडून चुकीचे येतात. पण काल त्या मित्राला राहावलं नाही आणि त्याने हा विषय काढला. आणि त्याने सरळ सांगून टाकलं की महिला विधेयक हे लोकसभेत नामंजूर झाल्यामुळे बघ, आता ही भाजप आणि मोदींच्या अंताची सुरुवात आहे. या सेक्युलरांचं एक बरं असतं की त्यांना जरा काही खूट झालं की सरळ थेट अंत दिसायला लागतो. मग तो अंत त्यांचा स्वतःचा आहे हे मात्र त्यांना कधीच उमजलेलं नाहीये. असो, तर मी त्याला सांगितलं की अंताची सुरुवात म्हणजे काय हे मला नेमकं सांग. आणि मग आमची चर्चा सुरू झाली. त्याच्याबरोबर मी डिस्कशन करत होतो. त्याला एक मुद्दा सांगितला की तुला हेच कळलं नाही की मोदी किंवा अमित शहा किंवा भाजप हे कधी हरायचं हे देखील ते स्वतः ठरवतात. तो म्हणतो कसं? मी म्हटलं बघ, कालचं विधेयक हे काही संमत होणार नव्हतं, कारण अ, 2/3 मतं काही भाजपकडे नव्हती. पण तरी त्यांनी ते विधेयक आणलं. का आणलं असेल? हरण्यासाठीच आणलं ना. तुम्ही म्हणजे सेक्युलर पक्षांनी त्याला विरोध करायचा आणि ते नामंजूर करायचं यासाठी आणलं. दुसरी गोष्ट म्हटलं, ज्यावेळेस विधेयक संमत करून घ्यायची असतात, त्यावेळेस भाजप, नरेंद्र मोदी किंवा अमित शहा असतील, हे अगोदर तयारी करतात आणि अशी अनेक विधेयकं त्यांनी संमत करून घेतली आहेत. मग त्यासाठी राजकारण खेळावंच लागलं तरी चालतं. विरोधी पक्षातली मतं फोडायची पण तयारी करतात. यावेळेस त्यांनी असं काहीच केलं नाही. याचा अर्थ काय? तर तो गप्प झाला. मला म्हणायला लागला की तू नेहमी भाजपचीच बाजू घेतो. मी म्हटलं, अरे, भाजपची बाजू नाही, मी सत्य परिस्थिती तुला सांगतोय. का आणलं याचा तर विचार कर. कारण तुम्ही महिला विरोधी आहात हे संपूर्ण देशाला दाखवायचं होतं आणि त्यासाठी हे विधेयक आणलं गेलं. पुन्हा त्याला मी एक गोष्ट सांगितली की भाजपचा सगळ्यात मोठा मतदार कोण आहे तुला माहिती आहे? तो म्हणाला, तरुण आहेत. म्हटलं चुकतोयस. तरुण तर भाजपचे मतदार आहेतच, पण भाजपचा सगळ्यात मोठा मतदार हा स्त्रिया आहेत, महिला आहेत. बिहारमध्ये काय दिसून आलं? बिहार मधल्या विधानसभा निवडणुकीत बिहार मधल्या महिला मोठ्या प्रमाणात भाजपच्या बाजूने उभ्या राहिल्या आणि त्यामुळे भाजप तिथे जिंकला. महाराष्ट्रात काय झालं? तर तो म्हणाला की लाडकी बहीण योजना त्यामुळे महिला. पण म्हटलं झालं ना, महिलांनीच पाठिंबा दिला ना. त्यानंतर आता त्याला सांगितलं की आता बघ पश्चिम बंगालमध्ये काय होतं. पश्चिम बंगालमध्ये भाजप विजयी झाला तर त्यामध्ये मोठा वाटा हा महिलांचाच असणार आहे. कारण महिला हा भाजपचा वोटर आहे आणि त्याला आपल्या बाजूने पुन्हा करून घेणं, त्याला फॉर्म ठेवणं, हे भाजपनं यातून केलंय. मग मग त्यांनी जुना मुद्दा काढला की ते अगोदरच संमत झालं आणि त्याचे इम्प्लिमेंटेशन करायचं होतं 2023 ला. म्हटलं, तिथे बसले आहेत ते काय राजकारण खेळायलाच बसले आहेत ना. ते काही कोणी साधू संत नाहीयेत. आणि तिथे बसलेली प्रत्येक व्यक्ती राजकारणच करते ना. ज्या वेळेस शरद पवार नुसते शिंकले किंवा त्यांनी काहीतरी एखादा शब्द बोलला की तुम्ही कसे गुगली टाकला, चाल रचली, शह दिला, असे शब्द वापरतात. मग शरद पवार काय करत असतात? राजकारणच करत असतात ना. आणि तसं राजकारण करणं हे तुमच्या दृष्टीने मान असेल,
तर मोदी अमित शहा हे काही गोट्या खेळायला बसलेले नाहीयेत, तेही राजकारणच करायला बसले आहेत. आणि ते राजकारण काय आहे ना, ते तुला आता दिसेल. आणि त्याची चुणूक हे आमचं बोलणं झालं, तो पुन्हा खजील झाला आणि निघून गेला. पण त्याची चुणूक नरेंद्र मोदी यांच्या भाषणात दिसली मित्रांनो. नरेंद्र मोदी यांचं भाषण पूर्णतः भाषण हे काँग्रेसवर टीका करणारं होतं, सेक्युलर पक्षांवर टीका करणारं होतं. ज्याने या विधेयकाला विरोध केला त्यांच्यावर टीका करणारं होतं. आणि अशा प्रकारे भाषण करून मोदींनी काय संदेश दिला? तर एकच संदेश दिला की अब रण होगा. अब रण होगा, अब राजकारण होगा. आणि हा संदेश मोदींनी त्या भाषणातून अप्रत्यक्षरित्या दिला. काही काही लोकांना वाटतं की मोदींनी हे जे भाषण केलं त्यात काय नवीन होतं, अमित शहानी तर ते अगोदरच केलं होतं. पण लक्षात घ्या, ज्या वेळेस मोदी देशाला उद्देशून भाषण करतात त्यावेळेस त्याला एक वेगळा अर्थ असतो. आणि मला तरी असं वाटतं की आतापर्यंत मोदींनी देशाला उद्देशून राजकारणावर भाषण कधीच केलं नव्हतं. हे भाषण अर्थातच महिलांना, देशातील महिलांना परिस्थिती काय आहे हे सांगण्यासाठी केलं. आणि त्यामागे 100% राजकारण होतं. आणि हे राजकारण मोदींनी पहिल्यांदाच थेट जनतेसमोर येऊन केलेलं आहे. यात अजिबात शंका नाही मित्रांनो. हे राजकारण मोदींनी जनतेसमोर येऊन केलेलं आहे. आणि त्यातून मोदींनी हा संदेश दिलाय की आता गप्प बसणार नाही. अब रण होगा. आणि हे रण कशासाठी? तर अर्थातच उरलेले सेक्युलर पक्ष, काँग्रेस यांना संपवण्यासाठी. अनेक जणांचा आक्षेप होता मित्रांनो की राहुल गांधी एवढी जरी टीका करतात पण भाजप त्याबद्दल का बोलत नाही, त्यांना प्रत्युत्तर का देत नाहीत? तर प्रत्युत्तर द्यायचं नसतं. राजकारण म्हणून जर राहुल गांधी ही टीका करत असतील तर त्याला उत्तर हे राजकारणातून दिलं गेलं पाहिजे. आणि तसं प्रत्युत्तर मोदींनी दिलेलं आहे. आणि ते आपल्याला त्यांच्या भाषणातून दिसलं. आता यापुढे काँग्रेस किंवा या सेक्युलर पक्षांना आपण महिला विरोधी नाही हे बेंबीच्या देठापासून ओरडून सांगावं लागेल. आणि अर्धी अधिक शक्ती त्यातच त्यांची खर्ची होईल. आज अगोदरच या सेक्युलर पक्षांबद्दल, काँग्रेसबद्दल देशातल्या महिलांना स्वारस्य नाहीये. अजिबात स्वारस्य नाहीये. जो एक मोठा मतदार आहे या देशामध्ये त्याबद्दल अजिबात स्वारस्य नाहीये. आणि अशा वेळेस मोदी जेव्हा बोलतील की या मंडळींनी तुम्हाला प्रतिनिधित्व दिलेलं विधेयक हे संमत होऊ दिलं नाही किंवा भाजप जो प्रचार करतोय आता सुरू झालाय हे कशासाठी असेल? हे म्हणतात ना, या विरोधी पक्षांचं हात दाखवून अवलक्षण आहे. आणि तिथे हे सगळे झोपलेत. आणि त्यामुळे हे सेक्युलर असतील किंवा काही लिबराडू असतील किंवा अन्य कोणी जे हिंदूंना पाण्यात बघतात, भाजपला पाण्यात बघतात, त्या सगळ्यांना ही अंताची लढाई वाटते किंवा हा भाजप आणि मोदी यांचा अंताची सुरुवात वाटते. त्यांच्यासाठी हे मात्र त्यांना उमगलं नाही की ही मोदींच्या किंवा भाजपच्या अंताची लढाई नाही, तर ही लढाई त्यांच्या अंताची लढाई आहे. आणि जी आता सुरू झालेली आहे. अब रण होगा, देखते है कौन जीतेगा. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. मी आबा माळकर आपली रजा घेतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.